जळगाव शहरातील बहिणाबाई चौक ते रिंग रोड या रस्त्याची आमदार सुरेश भोळे यांनी आज दिनांक 5 जुलै रोजी दुपारी 4 वाजता पाहणी केली असून या रस्त्याचे काम जलद गतीने सुरू आहे। काही दिवसापूर्वी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते। आठवड्याभरातच या रस्त्याच्या कामाला मोठी गती मिळाली असून आमदार सुरेश भोळे व कंत्राटदार गौरव पाटील यांच्या उपस्थितीत या रस्त्याची पाहणी करण्यात आली। लवकरच हा रस्ता जळगावकर नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे। यावेळी जलद गतीने या रस्त्याचे काम सुरू आहे। आमदार सुरेश भोळे यांनी या रस्त्याची पाहणी केली असून लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशा सूचना यावेळी कामगारांना दिल्या आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 5 जुलै रोजी माध्यमांना प्राप्त झाली असून आमदार सुरेश भोळे यांनी रिंग रोड येथे अधिक माहिती दिली। मग काय सांगणार, आज रिंग रोडची पाहणी केली आहे, काही दिवसापूर्वी या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आपल्या माध्यमातून, आज पाहणी करण्यात येते। मी सहज आज अधिवेशन सुट्टी होती म्हणून आज आलो आणि जात असताना पाहिलं कामाची पाहणी करताना काम खूप फास्ट पद्धतीने चालू आहे। मला वाटतं मागच्या शनिवार रविवारीच आम्ही भूमिपूजन केलं होतं आणि 8 दिवसात बरंच काम उचललं आणि नवीन टेक्निकीच्या पद्धतीने मला वाटतं काम होतंय आणि फ्युचरला मला वाटतं सुद्धा एक चांगलं 20-25 वर्ष मला वाटतं रोड खराब होणार नाही याची काळजी PWD साहेब वगैरे आलेले कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनाही आम्ही विनंती सूचना केलेल्या आहेत की बाबा भविष्यात रोड खराब होण्याची काळजी आपण घ्यावी आणि मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। परत ते काळजी घेतील आणि जे नागरिकांना थोडा याच्याबद्दल उशिरा झालेला आहे, काही त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण येणाऱ्या काळामध्ये राहिलेले रस्ते असेल असे आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार। अत्याधुनिक पद्धतीने हे रस्ते प्रणाली करण्यात येत आहे मुंबई पुण्याच्या धर्तीवर जळगावला। ते व्हाईट टॉपिक वापरली जाते की आता हे जे बघताय तुम्ही जे लावलेलं लेदर वरतून आहे की जर पाऊस जरी पडला तरी ते शितोड्याने रस्ता खराब होणार नाही याची काळजी घेतली जाते। म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने मला वाटतं काम करण्याचा प्रयत्न होतोय आणि एक चांगली क्वालिटीचे रस्ते बनणं हे नागरिकांना जी अपेक्षा आहे त्याचा तो प्रयत्न आम्ही करतोय।